माय देह विसरे आपुला. लेकराला जवळ घेता क्षणी, त्या लेकराला जवळ घेता क्षणी स्वतःच्या देहाचा विसर पडावा, इतकं प्रेम. किती प्रेम करावं. त्या लेकराला चिव काऊचा घास भरवत असताना अक्षरशः दही भाताची वाटी हातामध्ये घ्यावी आणि आईनं त्या लेकराच्या पाठीमागे धावावं. आणि इतकंच नाही, तुकोबराया सांगतात, बाबा रे, अशी असणारी संत रूपी आई, त्या आईच्या चरणाच्या जवळ आम्हीही असंच अगदी त्या लेकराप्रमाणे जातो. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. सांगितलं आईच्या जवळ आम्ही अगदी तसंच जातो. कोणत्या तर संत रूपी आईच्या जवळ जाताना आम्ही अगदी त्या लेकराप्रमाणे जातो. का? कारण संत हे भगवंताला आई मानतात. आणि मग अशी असणारी आई आमच्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवते. तुकोबराया म्हणतात, अहो जिच्या चित्तामध्ये अवघ लेकराविषयी विचारेना अशी असणारी आई म्हणजे मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आपल्या समोर धावता भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला, कारण वेळ फार कमी हातामध्ये. आणि आता भावार्थ सांगितल्यानंतर आता आपण कोणत्या कारणास्तव इथं उपस्थित आहोत हेही सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. कारण किम कारणम, कोणत्या कारणास्तव आहोत, प्रत्येकाला ज्ञात जरी असलं तरी सुद्धा सांगणं हे कर्तव्य आहे. आणि मग त्याच न्यायानं आज इथं कैलासवासी अंजना आई नाळे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांच्या प्रित्यर्थ या परिवारानं सुंदर असा हा सोहळा मरणाप्रित्यर्थ इथं थाटलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज, मरणाचा सुद्धा सोहळा होतो का हो? निश्चित मरणाचा सुद्धा सोहळा आहे. नुसता जन्माचा सोहळा करतो ते आपण, पण मरणाचाही सोहळा होतो. तुम्ही म्हणाल मरणाचा सोहळा, निश्चितच ज्या घरातील मुलांनी आई वडिलांचं उत्तम रीतीनं सांभाळ केलाय आणि त्यांच्या मरणपित्यात त्यांचं देणं दिलं की तोही एक प्रकारचा काय सोहळा आहे. देणं काय द्यायचं हो? लक्षात घ्या, जिवंत असताना प्रेम, त्यांना अंतकरणातलं प्रेम त्यांच्यावरती ओसंडून व्हायचंय, प्रेम करायचंय. जसं आई लहानापासून आपल्यावरती करत असते ना, लहानपणापासून, अगदी त्याप्रमाणे त्या आईवरती प्रेम करायचं, वडिलांवरती प्रेम करायचं. आणि त्यांच्या मरणाप्रित्यर्थ, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं देणं द्यायचं. म्हणजे जे पिंडदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, हे सगळे जे विधी आहेत मासिक, हे सगळ्या गोष्टी करणं म्हणजे त्यांना दिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली, हे दान. कारण वर्ष श्राद्धाच्या विधीला असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही की त्या दिवशी तुम्ही कीर्तन आयोजन केलं पाहिजे. मग कीर्तन कशासाठी आयोजन करायचं तर ऐका, ब्राह्मण देवता जे इथं येतात निश्चितच विद्यावान आहेत, पण तरी सुद्धा यदा कदाचित मुखातून गडबडीमध्ये घाईनं एखादा श्लोकाचं उच्चार करताना एखादाही दीर्घ रस्व जरी मागे पुढे झाला तर त्याचाही दोष लागला जातो. त्याचबरोबर आपल्यालाही कर्मकांडामध्ये फार दोष लागण्याचे संकेत असतात. का? कारण कर्मकांड हे जितकं आपल्याला सोपं वाटतं तितकं सोपं नाही, फार दुस्तर आणि सूक्ष्म आहे. मग ते कर्मकांड करताना एखादं जरी आपल्याकडून चूक घडली तर त्याचं पातक आपल्याला लागत असतं. मग ते पातक लागू नये याच्यासाठी नामचिंतन हे आयोजित करायचं असतं. कारण भगवंताचं जिथं नाम घेतलं जातं तिथे सगळी दोष पळत सुटतात, सगळ्या दोषांचं हरण होतं. मौली ज्ञानोबराय हरिपटामध्ये म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. सगळ्या दोषांचं निर्मूलन करणं हे नामचिंतनामध्ये आहे. आणि मग पुण्यस्मरण म्हणजे जे पुण्यात्मा आहेत त्यांचं आज इथं स्मरण करायचं, त्या नाम पुण्यस्मरण. वर्ष श्राद्ध याचा अर्थ असा आहे की वर्षानंतर येणारं हे श्राद्ध. आपण आतापर्यंत अनेक पिंडदान केले, पण आजचा खरा मानाचा पिंडदानाचा विधी, त्याचबरोबर ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान या दानाचं गाठोडं, ही संपत्ती आज आईच्या चरणावरती आपल्याला द्यायची. कारण वटवृक्षासारखी असणारी आपली आई या नाळे कुटुंबातून जसा एखादा वटवृक्ष कोलमडून पडावा आणि मग मात्र त्या झाडाच्या सावलीला असणारा प्रत्येक जण हा जसा त्या उन्हाचे चटके सोसत असतो ना, त्याचप्रमाणे याही परिवाराला या आईच्या जाण्यानं अनेक चटके, अनेक त्रासातून जावं लागतं. तुम्ही म्हणाल त्रास, निश्चितच त्रास असतो. आपण कितीही म्हणा, आपली आई घरात बसून का असेना
पण तिचं आसनं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगून जातं महाराज. असं म्हटलं जातं, म्हातारी माणसं ना भलेही घरात बसून असली तरी त्यांच्याकडं ज्ञानाचं विद्यापीठ असतं, अनुभवांचं विद्यापीठ असतं. का? कारण त्यांनी जे अनुभव पाहिलेले असतात, आयुष्यात अनुभवलेले असतात, त्यातील आपण काही अनुभव सुद्धा पाहिलेले नसतात. आईला आपल्या आयुष्यात अग्रस्थान संतांनी का द्यावं? काय तिची विशेषता आहे? महाराज म्हणतात, अहो जिचा अंतकरण फक्त नि फक्त लेकराचा विषय विचार करतं, अशी असणारी आई. शास्त्रातील प्रमाण किंवा माऊलींच्या मुखातील एका कासविनीचा दृष्टांत देताना माऊली म्हणतात की जशी एखादी कासवीन, तिला स्तन नाहीत पण तरी सुद्धा लेकरांचं पालन पोषण करण्याची ताकद तिच्या दृष्टीमध्ये असते. जेव्हा कासवीन व्याली जाते ना, तेव्हा ती या काठापासून त्या काठाला पिलं सोडते आणि त्या काठाला जाऊन बसते. आणि माऊली म्हणतात तिच्या नजरेमध्ये इतकी ताकद आहे, जरी तिला स्तनपान करता येत नसेल पण तिच्या नजरेतून ते लेकरांचं ती पोट भरत असते, पालन पोषण करत असते. माऊली म्हणतात, आगा मुख मेळेवीन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. ही जी कुर्मी म्हणजे ही कासवी नाही ना, ही त्या कासवाचे ती जी पिलं आहेत त्यांना फक्त दृष्टीनं जरी निहाळलं आणि त्या कृपा दृष्टीनं निहाळल्यानंतर सुद्धा त्या कासविनीची पिलं त्यांचं पोषण होत असतं. तसे संत आहेत. संत हे तुमच्या आमच्याकडे कृपा दृष्टीनं पाहतात आणि मग एकदा का त्यांची कृपा दृष्टी तुमच्या आमच्यावरती झाली की जसं त्या कासविनीची पिलं तिच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर त्यांची वाढ होते, तसं संतांनी तुमच्या आमच्याकडे कृपा दृष्टीने पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सुद्धा आयुष्याच्या उन्नतीचा उद्धाराचा मार्ग ते मोकळे करत असतात. मग माऊली म्हणतात, जसे सांगतात त्या कासविनीचा दृष्टांत देतात ना महाराज म्हणतात, तशी आई अनेक गोष्टींनी सांगायची म्हटलं ना तर 1-2 तासात आई व्यक्त करणं कोणत्याही मोठमोठ्या कीर्तनकारांना जरी बोलवलं तर ती 2 तासात मांडता येत नाही. कारण तिचं कर्तृत्व, तिचं व्यापकत्व हे 2 तासात वर्णन करण्या इतकं तोकडं नाही, इतकं थोडंसं नाही येते. आयुष्य जिनं आपल्या लेकरांसाठी वेचलेलं आहे ते 2 तासात कीर्तनकार काय सांगून सांगणार आहे, नाही का? आयुष्यात खूप अनुभव घेतलेले असतात. आणि मग अशी असणारी माय, मग असे जे संत आहेत ना ते सुद्धा आईच आहेत. महाराज म्हणतात, कशी आहे ती आई? तुम्ही संत माय बाप कृपावंत. हे जे संत रूपी आई आहे ना, ही सुद्धा आपल्याला या आयुष्याचे धडे शिकवत असते, जाग करते संत रूपी आई आपल्याला. मग पदोपदी जाग करताना महाराज म्हणतात, कशी उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुख विव्यता जन्माच्या, सुख विव्यता जन्माच्या, सुख विव्यता जन्माच्या, सुख विव्यता जन्माच्या, जन्माच्या. संतांनी आपल्याला पदोपदी जाग केलं आणि जाग करताना संतांनी सांगितलं, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. का स्मरण करायचं देवाचं? कारण आपल्याला या पृथ्वीवरती या जन्माला आल्यानंतर 3 जणांचे ऋण आहेत आपल्यावरती. लक्ष देऊ नाही का? 3 जणांचे ऋण आहेत. पहिलं देवाचं ऋण आहे.
दुसरं संतांचं ऋण आहे आणि तिसरं आपल्या आई वडिलांचं ऋण आहे. पितृ ऋण म्हटलं जातं. गुरु भक्ती गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती सेवापती. महाराजांनी अगदी योग्य असं प्रमाण दिलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती सांगितलं. 3 ऋण सांगितले. पहिले देवाचे, दुसरे संतांचे आणि तिसरे आई वडिलांचे. देवाचे ऋण हे त्याचं नामस्मरण केल्यानंतर ऋण हे फेडलं जातं. संतांच्या ऋणातून सुद्धा उतराई होता येत नाही, पण तरी सुद्धा एकनिष्ठतेचा भाव जर अंगी बाळगला तर निश्चितच संतांच्याही ऋणातून उतरताई होता येतं. पण तरी सुद्धा आई वडिलांच्या ऋणातून मात्र उतराई होता येत नाही. आम्ही म्हणतो की आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचा हा सोहळा आहे. खरं सांगा, आयुष्यभर तुम्ही काहीही आई वडिलांसाठी केलं ना तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून उतराई तुम्हाला होता येत नाही. का? कारण ऋण एवढे तोकडे नाहीत, ऋण एवढे शुल्लक नाहीत की त्यांच्या ऋणातून लगेच तुम्ही काहीतरी केल्यानंतर ऋणातून उतराई व्हाल. कारण ऋण हे अनन्य साधारण ऋण आहेत, ज्याच्या करून ते संतांचे ऋण जसे फेडता येत नाही, पण काहीतरी केल्यानंतर देवाच्या संतांच्या ऋणातून उतराई होता येतं, पण तसंच आई वडिलांच्या ऋणातून मात्र उतराई होता येत नाही. मग हा सोहळा म्हणजे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा सोहळा नाही, तर हा सोहळा कृतज्ञतेचा सोहळा आहे. का कृतज्ञतेचा सोहळा का म्हणावं? का कृतज्ञता बाळगावी? कारण आईनं आपल्याला 2 प्रकारची संपत्ती दिलेली आहे. एक म्हणजे तिने आपल्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं आणि दुसरं म्हणजे दूध नावाची संपत्ती. अशा 2 संपत्त्या आईनं दिल्या. मग या 2 संपत्त्या जिनं दिल्या, बऱ्याचदा आपण म्हणतो की आई तू काय करतेस आमच्यासाठी? काय केलं आतापर्यंत? सहज बोलून जातात मुलं. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? सांगू, जे आईनं केलं ना महाराज, ते ह्या जगातील अगदी देवाच्याही बापाला करता येत नाही, ते आई करत असते. अहो, त्याही देवाला वाटलं ना, आईच्या गर्भात पुन्हा भगवंताला 1 सोडून 2 आया होत्या की नाही, यशोदा माता आणि देवकी माता. पण तरी सुद्धा देवाची भूक, मातृत्वाची भूक क्षमली नसावी म्हणून उत्तरेच्याही गर्भात लेकरू म्हणून जाण्यासाठी कारण भिन्न होतं. गर्भातील लेकराचं संरक्षण करण्यासाठी जायचं होतं, पण तरी सुद्धा निमित्त केलं आणि उत्तरेच्या गर्भात तिची परवानगी घेऊन तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला. का हो? कारण अंतरंगातली लेकरूवाची किंवा आईचं मातृत्व त्याला कुठंतरी वाटत होतं, हवंसं वाटत होतं. त्या कारणास्तव देवानं त्या उत्तरेच्याही गर्भात प्रवेश केला. इतकंच काय, आईचं मातृत्व तुम्ही तराजून मापू शकत नाही हो. तिचं मातृत्व हे व्यापक आहे. आणि मग अशी असणारी आई महाराज म्हणतात, इतकं प्रेम करावं, इतकं निस्वार्थ प्रेम करावं, गुणरहितम कामनारहितम अविच्छिन्नम प्रतिक्षणम वर्धमानम. शास्त्रकारांनी सांगितलं, हो जिचं प्रेम तुम्ही तराजूत तोलू मापू शकत नाही आणि कधीच कितीही लेकरं असू द्या, जिचं प्रेम कधी विभागल्या जात नाही, याला जास्त याला कमी असं जिचं प्रेम नाही, समानत्व जिच्या प्रेमात आहे ना, ती आई आहे. आई ना आयुष्यभर फक्त लेकरांसाठी झटत असते. आयुष्यभर कितीतरी प्रेम करावं. सांगून जाईन मी आई. ऐका, ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं ना महाराज, त्यावेळेस सगळीकडं शांतता पसरली होती. सुभद्रा माता सकाळपासून तिनं पाहिलं की अभिमन्यूचा पत्ता लागत नाही, अभिमन्यू सापडत नाही, कुठे गेला असावा. सगळीकडे शोधलं, सगळ्या दालनात शोधलं, पण अभिमन्यू कुठेही दिसत नव्हता.
सुभद्रा मातेला वाटलं यदा कदाचित अभिमन्यू खेळत असावा, म्हणून सगळीकडे शोधलं, पण तरी सुद्धा सकाळपासून सायंकाळपर्यंत लेकराचा पत्ता नाही. शेवटी आई येते, आईला काळजी वाटू लागली. मग ही आई सगळीकडे शोधल्यानंतर आपल्या पतीला अर्जुनाला सांगते, अहो ऐकलत का, लेकरू सकाळपासून कुठेतरी गेले, कुठं गेले सांगूनही गेलं नाही आणि लेकरू सापडत नाही. अगं असेल ना म्हणे इथेच कुठेतरी, पहा तरी, शोध तरी जरा. नाही म्हणे, सगळीकडे शोधलं पण लेकरू नाही म्हणे कुठं. हो ठीक आहे म्हणे, चल शोधायला जाऊ. सगळ्या सेवकांना कळालं की अभिमन्यूचा शोध लागत नाही. सगळी जण त्याला शोधण्यासाठी निघाले आणि आता मात्र सुभद्रा माता आणि अर्जुन ही कुरुक्षेत्रावरती तिथं आले. अंधार पडत चालला होता, जमिनीवरचं स्पष्ट असं काही दिसत नव्हतं. सगळीकडे हाक मारत होती सुभद्रा माता, आवाज देत होती लेकराला, अभिमन्यू, अभिमन्यू कुठेस बाळा, भूक लागली नाही का तुला? अभिमन्यू हाका मारते सुभद्रा माता, पण आवाज येत नव्हता. कुठूनही आरोळीची हाक प्रतिसाद रूपी येत नव्हती. सगळीकडं अर्जुन एकीकडे शोधतोय, सुभद्रा माता एकीकडे शोधते, पण तरी सुद्धा अर्जुन मात्र कुठेही सापडत नाहीये. एक क्षण असा आला, सुभद्रा माता चालता चालता एके ठिकाणी अडखळली आणि अडखळली म्हणून पायाखाली काय आलंय म्हणून पाहण्यासाठी खाली वाकली. धुसरसर दिसत होतं एक अनोळखी देह तिथं तिच्या पायाला लागलेला. हा देह कोणाचा आहे म्हणून जेव्हा ती खाली वाकली आणि जेव्हा पाहिलं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की हा देह दुसरा तिसरा कोणत्याही व्यक्तीचा नसून हा आपल्या स्वतःच्या लेकराचा म्हणजे अभिमन्यूचा आहे. धाय मोकलून रडायला लागली सुभद्रा माता. ते लेकराचं पार्थिव ते प्रेत मांडीवरती त्याचं डोकं घ्यावं, तोंडावरून हात फिरवावे सुभद्रा मातेनं आणि अश्रूंचा अक्षरशः डोळ्यातून अश्रूंचा पात होत होता, डोळ्यातून अश्रू वाहत होते. समजत नव्हतं लेकराला काय झालं, का बोलत नाही. तोंडावरून मायेनं हात फिरवणारी ही आई 4 वेळा त्याला म्हणायची, अरे उठ, सकाळपासून माझं लेकरू जेवलं नाही, कुठं गेला सांगून गेला नाही. आणि ज्या वेळेस तिने पाहिलं की शरीर हे रक्तानं माखलेलं आहे, सगळ्या शरीरामध्ये दगडी घुसलेले आहेत, ती सुभद्रा माता टाहो फोडते, आक्रोश करते, छाती बडवून बडवून रडते माता, आवाज देते अभिमन्यूला. पण अभिमन्यू मात्र हलायला बोलायला तयार नाही, कारण त्या देहातून प्राण निघून गेला होता. आवाज देत होती त्या क्षणी तिथं भगवान परमात्मा उपस्थित झाले. भगवान परमात्म्यानं पाहिलं सुभद्रा मातेच्या डोळ्यातून अश्रूंचा निपात होतोय, फार रडते आहे. आणि मग तिची समजूत घालण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तिच्या जवळ गेले. ही रडणारी सुभद्रा माता एक क्षणाला शांत झाली आणि मग मात्र भगवानानं बोलू लागले, सुभद्रे, सुभद्रे, रडण्याचं कारण काय ग? तुला माहित नाही देवा का रडत असेन मी? तुला सांगू, अरे माझं लेकरू गेलं, जे तरुण बांड माझं लेकरू, ज्याच्याकडून मला कितीतरी अपेक्षा आहेत, एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या लेकराचं जाणं व्हावं, ते जाणं एवढी मी दुर्दैवी की ते जाणं माझ्या डोळ्यांनी मला पाहायला मिळावं. माझ्यासारखी अभागी कोण रे देवा? रडते सुभद्रा माता. देव समजूत घालतायत, सुभद्रे ऐकलंस, तू कोण आहेस? विसर पडू देऊ नको, तू कोण आहेस? कोण आहे रे देवा मी? सांग म्हणे देवा, कोण आहे मी? त्यावेळेस भगवान परमात्मा बोलू लागले, सुभद्रे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा, याची तू सख्खी बहीण आहे सुभद्रे, तुला रडणं शोभत नाही. इतकंच नाही सुभद्रे, अगं अक्षरशः ज्याची सून म्हणून आहे ना, त्या पंडू राजाची सून आहे, तो पंडू राजा सुद्धा महापराक्रमी. ज्याची पत्नी आहेस तोही अर्जुन महापराक्रमी. आणि अशा राजांची सून असणारी तू, अशा वीर पुरुषाची पत्नी तू, इतकंच नाही वीर पुत्राची आई तू, इतकं असून सुद्धा तुझ्या डोळ्यात हे रडणं शोभत नाही सुभद्रा. त्यावेळेस सुभद्रा मातेनं दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. सुभद्रा माता सांगते, देवा, आज इथं ना मी पंडू राजाची सून म्हणून नाही बोलत आहे, आज इथं मी अर्जुनाची पत्नी म्हणून नाही रडत आहे देवा. आज इथं मी भगवान परमात्मा, जो जगाचा चालक, जगाचं नियंता आहे ना देवा, त्याची बहीण म्हणून नाही रडत आहे रे. मग सुभद्रे
सुभद्रा माता सांगू लागली, देवा आज मी कोणत्याच इतर नात्यांची कदर करत नाही. आज इथं मी कोणत्याच इतर नात्यांनी नाही रडत देवा. मग आज इथं मी फक्त माझ्या अभिमन्यूची माय म्हणून रडते देवा. अभिमन्यूची माय म्हणून रडते. सगळ्या नात्यांचा त्याग करावा आईनी. त्या सुभद्रेने म्हणावं, आज मी फक्त आणि फक्त माझ्या अभिमन्यूची माय म्हणून रडते. किती प्रेम करावं लेकरावरती. आणि अशी असणारी आई, महाराज म्हणतात, अहो जिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त लेकरू आहे, याच्या पलीकडे जिचा विचार जात नाही ना, तिच्याबद्दल वर्णन करताना तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरण, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आजेते, मातेची आजेते, मातेची आजेते, मातेची आजेते, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आचेते, मातेची आजेते, मातेची आजेते, मातेची आजेते, मातेची आजेते, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, ऐसी रे आपुला देह विसरे, आपुला देह विसरी, आपुला देह विसरी, आपुला अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, हे मातेची आचेते, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, मातेची आजीते, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची बालकाची आणि महाराज सांगतात, अशी असणाऱ्या आई की जिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त लेकरू आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, तिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त लेकरू. एखाद्या आईचं लेकरू एखादं लहान असावं, पण ती लहानपणापासून त्या लेकराला सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी, संस्कार करण्यासाठी तत्पर असते. बघा, घरामध्ये दोन व्यक्तिमत्व असतात, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील. वडिलांना घर कुटुंब चालवण्यासाठी बाहेर जाणं, बाहेर कष्ट करणं हे स्वाभाविक आहे हो. पण घरामध्ये असणारी माय, तिला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. पत्नीचंही नातं सांभाळावं लागतं, सुनेचंही नातं सांभाळावं लागतं, आणि लेकरांचं म्हणून आई म्हणून सुद्धा ते नातं सांभाळावं लागतं. अनेक नात्यांची गुंफण जिच्या भोवती असते ना, ती आई असते. मग ती कधीतरी काकू असते, मावशी असते, आत्या असते.
अनेक नात्यांची गुंफणीच्या भोवती ती आई. मग अशी असणारी आई आपल्यावरती स्वतःच्या जीवाहीपेक्षा प्रेम करते, अतीव प्रेम. लेकुराचे हित, फक्त हिताचा विचार करते. वाहे माऊलीचे चित्त. किंवा महाराज म्हणतात अहो इतकं प्रेम करते, अगदी लेकरांनी त्रास जरी दिला ना तरी सुद्धा तिचं अंतकरण त्याच्यासाठीच व्याकुळ होतं. जिचे पिडे बाळ प्राणतीयेचा विकळ. अनेक प्रसंगातून सांगताना, दृष्टांतातून सांगताना संतांनी अनेक पशुपक्ष्यांचं वर्णन करावं, गायीचं वर्णन करावं. धेनू चने वनांतरी चित्त बाळ कापे घरी. किंवा तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. त्या जशा गायीच्या अंतकरणामध्ये भलेही चारा चरत असते, वनामध्ये किंवा जंगलामध्ये भलेही चारा चरण्यासाठी जाते, पण चित्त जेव्हा त्या लेकराकडे तिचं व्याकुळ झालेलं असतं, चित्त मात्र त्या लेकराच्या दिशेने फिरत असतं, त्या वासराच्या दिशेने फिरत असतं. कितीतरी दृष्टांत द्यावे महाराजांनी. गायीचा दृष्टांत दिला, आता पक्षिणीचा दृष्टांत दिला. महाराज म्हणतात एक सुगरण नावाचा पक्षी आहे, आणि हा सुगरण नावाचा पक्षी, त्या पक्ष्याचा खोपा जो पाहिला ना तर त्या खोप्याचं वर्णन करताना ते खोपा असा प्रकारचा आहे की तो काटेरी झुडपांवर विहिरीच्या निमुळत्या दिशेने असतो, जेणेकरून श्वापादिक त्यामध्ये शिरू नये आणि लेकरांना, त्या अंड्यांना काही त्रास देऊ नये त्या पिलांना. त्याच्यासाठी अगदी बुद्धिमान पद्धतीनं, खरं तर चतुर पक्षी येतो, डोक्यानं बुद्धिमान आहे, निमुळत्या दिशेचं तोंड आहे त्या खोप्याचं. बहिणाबाई फार गोड वर्णन करतात बरं. काय म्हणतात? अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिल्लासाठी तिने जीव झाडाले टांगला. देखा पिल्लासाठी तिने जो का झाडाले टांगला. खोपा इन्नला इनाला, खोपा इन्नला इनाला, जसा झुलता बंगाला. खोपा इन्नला इनाला, जसा झुलता बंगाला. पाखराची कारगिरी जरा देख रे माणसा. तुला दिलं रे देवाने दोन हात दहा बोट. तिची इवलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुला दिलं रे देवाने दोन हात दहा बोट. बहिणाबाईंनी त्या सुगरण पक्ष्याचं वर्णन करताना सांगितलं किती बुद्धिमान पक्षी आहे बघा. त्या पक्षाला हात नाही पण तरी सुद्धा त्या चोचीनं त्या पक्षाच्या त्या पिलाला ती दाणा भरवत असते. मग महाराज म्हणतात एवढा सुंदर असा हा सुगरण पक्षी. मग महाराज म्हणतात इतकंच नाही, माकडीनीचा दृष्टांत दिला. माकडीनीचं सांगितलं की ती माकडीन बघा या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर करताना तिचं जे लेकरू आहे ना ते कमरेला मिठी मारून बसलेलं असतं. पण त्या पिलाला एवढा विश्वास असतो महाराज, त्याला खात्री असते आपल्या आईला जी घट्ट मिठी मारली ना ही पडून नाही देणार, हा विश्वास आहे. मग महाराज म्हणतात जसा त्या लेकराला त्या आईवरती विश्वास आहे ना, मग तसा तुम्हाला सुद्धा संतांवरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे. संत सुद्धा आईच आहेत ना, तुमच्या हिताचाच विचार करतायत ना, कारण संतांचं कार्यच आहे ना. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. आहो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आमच्यासाठी परोपकार करण्यासाठी हे घरजा वैकुंठी आलेले येते उपकारासाठी. येते उपकारासाठी.